तर भावांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की हे एका फॅमिलीतली 3 माणसं जी समजा मेल्यात, ते ह्याच्यावर मुलाला वाचवण्यासाठी बाप आणि मुलगा संघच पाडला. परत नंतर आईनं पण उडी मारली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की त्या मुलाचा वडील ड्रायव्हर होता. आणि ड्रायव्हर भाऊ माझा असा आहे, त्या भावासाठी माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. माझा ड्रायव्हर भाऊ असा आहे की जीवाचं रान करेल, पण लेकरा बाळाला फॅमिलीला सुखी ठेवण्याचा इतका प्रयत्न करतो की इतका करतो, भरपूर प्रयत्न करतो. पण मुलांना बी माझं सांगणं आहे की ही फालतू लाड असलं, कुठं आयफोन असेल, बायफोन असेल, काय कुठलं असेल, काय बाप्पाची मजबुरी समजून घ्या बाळाओ. रात्रून दिवस डोळं फोडतो तुम्हाला, म्हणजे सगळ्या गोष्टीची खुशी सुख देण्यासाठी. आणि त्याच बापाला जर तुम्ही असं संघ घेऊन मरत असाल ना, तर ही तरुण पिढीला लाजवणारी गोष्ट आहे. आणि प्रत्येक आईबापांना सांगतो, माझ्या ड्रायव्हर भावांच्या लेकरांना बी सांगतो की लेकरांचा लाड तेवढाच करा जेवढा आपल्याला कंट्रोलमध्ये राहील. लय माजलेली करू, तुझी आई घाल म्हणा बॅग भरण निघ, पण त्याच्या लाडाच्या बळी पडू नका. कारण ह्या लेकरांना काही माहीत नसतंय की आपलं बाप काय करतंय. सगळ्यात बेकार जीवन माझा ड्रायव्हर भाऊ जगतोय. मुठीत मरण घेऊन चालतो म्हणून ती बापाला, त्या मुलाला वाचवाय बाप पुढे गेला. तिथे एवढ्या मोठ्या यंत्रणा होत्या, सगळ्या फेल झाल्या, पण त्या बापानंच धाडीस केलं त्या मुलाला वाचवण्यासाठी. पण त्याचं अपयश आलं त्याला, त्याच्यामुळे ते दोघं खाली गेली. काय कारण तो ड्रायव्हर भाऊ माझा मरण मुठ्ठीत घेऊन फिरतो. आणि रस्त्याने कितीतरी वेळा त्यानं मरणाचा सामना केलेला असतो, म्हणून त्यानं ती पोराला प्रयत्न केला वाचवण्याचा, पण त्याचा प्रयत्न असफल झाला. भावानं आज त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ती आईसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गेली. काय राहिलं त्या कुटुंबात? काही राहिलं नाही भावानं. तर सगळ्या गोष्टींचा दिसल्या तिथं मुलांचा लाड करा आणि मुलांना बी आई बापावर भरपूर प्रेम करा. ह्या असल्या वाईट गोष्टी करू नका. हात जोडून विनंती.